झालं रे मग आपल्या अचलपूरमध्ये पण अतिक्रमण. उठल्याबरोबर गेलो दुकानात गेल्याबरोबर काय तर आपल्या मित्राचा फोन आला की जेवण करायला ये म्हणे. पण आज काहीतरी निमित्तानं फुकटाचं खायला भेटलं या विनूच्या घरी. फटाफट लय मोठं वाळून घेतलं आणि जेवण केलं. मग निघालो परतवाडा जायला. परतवाडा जाता आपल्याला समजलं की अचलपुरात भाऊ अतिक्रमण आलं. मग ते पाहायला गेलो आपण. अजून त्याच्या आधी आपल्याला बँकेचं काम होतं ते आटपून घेतलं पटापट निघालो. मग तिथून मला तर वाटलं अतिक्रमण मध्ये बिल्डिंगच गेलं का, काहीच नव्हतं गेलं भाऊ. नालीचे फक्त तुकडे गेले होते थोडे पण आधीपेक्षा थोडंसं मोकळं झालं. तिथून गेलो डायरेक्ट तहसीलमध्ये गेल्यावर थोडंसं काम होतं आपल्याला. ते पण लवकरात लवकर निपटून घेतलं. निघालो मग आपण तिथून, कारण की आपल्या परतवाडा पण जाणं होतं. घेतली गाडी आणि निघालो. मग किती मस्त मोसम होता आज परतवाड्यात. आणखी वापस आलो परतवाड्यातून आणि पेट्रोल टाकून घेतलं अचलपुरात. 12 रुपयाचं पेट्रोल टाकलं, 30 रुपयाच्या गोष्टी केल्या. अचलपुरात तर एवढी गर्दी होती ना, कच्ची कशी. आणि त्यात मित्रमैत्री भेटून गेले आपले सर्वजण. मग सर्वांना जोराचा बाय म्हणून दिला. निघालो मग तिथून घरी जायला. मला तर असं वाटलं होतं ना की अचलपूरच्या मधात नाही अतिक्रमण आलं, ह्या रस्त्यानं अतिक्रमण आलं. पहा किती गड्डे खोल होते. लोक म्हणतात जाऊ द्या आता. तिथून आपल्या गावच्या स्टॉपवर आलो. गळ्याजवळ तर एवढी गर्दी होती ना आपल्या वैभवजवळ, कच्ची कशी. मग तरी आपल्याला बेल बनवून भेटली तिथे. फुकटाची ते घेतली दाबून. तिथून आलो दुकानात आल्याबरोबर हे दोन आतंकवादी तयारच होते. चला मग आजच्यासाठी एवढं, भेटू पुढच्या व्हिडिओ.